आहे। पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर तिकडे स्वाभाविकपणे प्रमुख लढती ज्या असतात ते भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आता त्यातली एक राष्ट्रवादीचा हिस्सा हा भाजप सोबत आलेला आहे, पण समोरून सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आव्हान आहे। तर अशा परिस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातली नेमकी काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार हणमंत मोहिते सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मोहिते सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुंबई तक मध्ये। आणि मी आता उल्लेख केला त्या पद्धतीने की आता एक राष्ट्रवादी ही इथे भाजप सोबत आहे, पण कितपत शक्यता आहे की भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही या पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा निवडणुकांमध्ये एकत्रच निवडणुकांना सामोरं जाईल की तिकडे वेगवेगळ्या पद्धतीने आजमावल्या जातील या निवडणुका, आणि समोरून सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं तिथे कितपत आव्हान असणार आहे? पश्चिम महाराष्ट्राचं हे तुम्ही चित्र कसं आपल्या प्रेक्षकांसमोर ठेवाल? अनुजा, आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे असा भाग येतो। तर पुण्याचा विषय आपण बघितला तर पुण्यामध्ये खूप मोठं तिथं टसल आहे सगळ्यांची। पण आपण जर सांगली, सातारा, कोल्हापूर बघितलं तर याच्यामध्ये मुळात म्हणजे अजितदादा पवार आणि भाजपमध्ये खूप मोठा संघर्ष आहे। म्हणजे याच्यामध्ये युती होईल असं सध्या तर चित्र नाही। आपण सातारामध्ये बघायला गेलं तर सातारामध्ये अजितदादा पवार यांचे जे मंत्री आहेत मकरंदाबा पाटील आणि त्यांचे सहकारी, तर हे सगळे स्वतंत्र निवडणुका लढवण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत। आणि तिथं जे शंभूराज देसाई आहेत, जे शिवसेनेचे मंत्री आहेत, ते सुद्धा पाटण परिसरातल्या नगरपालिका ते स्वतंत्र लढवतात। आणि भाजपमध्ये तिथं ऑलरेडी आपण पाहिलं असेल तर सत्यजित पाटणकर वगैरे त्यांचं इन्कमिंग झालेलं आहे। त्यामुळे भाजप अनेक ठिकाणी म्हणजे सातारामध्ये 16 निवडणूक लढते। म्हणजे प्रत्यक्षात आपण जर चर्चा केली, आणि सांगलीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। सांगलीमध्ये अजितदादा गटाचा काही ठिकाणी प्रयत्न भाजप बरोबर युती करण्याचा आहे, पण भाजप अनेक ठिकाणी 16वर सांगलीमध्ये लढते। तशाच पद्धतीने कोल्हापूरमध्ये आपण बघितलं तर जे हसन मुश्रीफ आहेत, ते हसन मुश्रीफ आणि जे प्रकाश आंबेडकर आहेत शिवसेनेचे, त्यांच्या सुद्धा स्थानिक नगरपालिका निवडणूक आहेत, हे ते 16 लढतात आणि भाजपची सुद्धा इच्छा 16 लढायची आहे। कोल्हापूरमध्ये अर्थात जनसुराज्य पार्टी तिथं त्यांच्या काही नगरपालिकांमध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचं प्राबल्य आहे। त्यामुळं आता जर असं जर प्राथमिक टप्प्यात आपण चित्र पाहिलं तर अजितदादा गट राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि भाजप असेल, हे महायुतीतले 3 पक्ष हे स्वतंत्रपणे निवडणूक अनेक ठिकाणी लढवतात असं चित्र आहे। आणि याच्यामध्ये काही ठिकाणी गमतीच्या गोष्टी असतात की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अजितदादांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी असं काही ठिकाणी एकत्र येण्याची शक्यता आहे। आणि म्हणजे असं सुद्धा काही ठिकाणी चित्र आहे स्थानिक पातळीवरचं। काही ठिकाणी भाजपचे गट आणि विरोधी पक्षातले गट असे एकत्र येण्याची शक्यता आहे। पण साधारण जर आपण जर चित्र पाहिलं तर त्या मंत्र्यांची ताकद आणि त्या आमदारांची ताकद त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र इथं महायुतीमध्ये संघर्ष आहे। महाविकास आघाडीचा आपण बघायला तर महाविकास आघाडीची काही पॉकेट्स आहेत। म्हणजे सांगलीमध्ये जयंत पाटील, विश्वजित कदम, रोहित पाटील, विशाल पाटील यांची काही ताकद आहे। त्यानंतर आपण कोल्हापूरमध्ये बघितलं तर सतेज पाटील यांची, आणि त्यानंतर चंदगड परिसरामध्ये राष्ट्रवादीचे बाबुळकर असतील, या सगळ्यांची ताकद थोडी मर्यादित आहे। आणि सातारा जिल्ह्यामध्ये जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे, त्यांची काही ठिकाणी ताकद कोरेगाव परिसर आणि काही नगरपालिकांमध्ये आहे। कराडमध्ये बघितलं तर आपण पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी, त्यांची ताकद मर्यादित आहे। पण आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही तुलनेनं कमकुवत झालेली आहे। त्यामुळं महत्वाची लढत ही महायुतींच्या पक्षामध्येच होण्याची शक्यता आहे। म्हणजे एकनाथ शिंदेचा पक्ष असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल। अनुजा, ओके, पण त्याच सोबत म्हणजे आता तुम्ही एक गंमत तर ही सांगितलेलीच आहे की काही ठिकाणी एकमेकांचे प्रतिस्पर्धी जे आहेत ते एकमेकांसोबत निवडणुका लढवू शकू शकतात, आणि तीच खरी गंमत आहे की या स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका आहेत तिथे आपल्याला अशा पद्धतीने ही गंमत पाहायला मिळते की जे एकमेकांचे विरोधक आहेत तेच एकत्र येऊन निवडणुका लढतात। पण यातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की मुद्दे कुठले महत्त्वाचे राहतील। आता अगदी आपण वरकरणी पाहिलं तर लेटेस्ट किंवा मुद्दे जर पाहिले तर सोलापूरचा पट्टा पाहिला तर तिकडे आता झालेलं पावसामुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान असेल, त्यामुळे ते मुद्दे तिथे महत्त्वाचे आहेत। कोल्हापूरमध्ये सुद्धा मधल्या काळामध्ये अनेक मुद्दे तापलेले, अगदी वंताराचं सुद्धा म्हणजे त्या हत्तीणी संदर्भातलं सुद्धा प्रकरण तापलेलं होतं। साताऱ्यामध्ये आता आपण पाहत आहोत की फलटणमधल्या महिला डॉक्टरचं प्रकरण हे तापलेलं आहे। हेच मुद्दे प्रभावी ठरतील की गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका न झाल्यामुळे सुद्धा बराचसा बॅकलॉग त्याच्यामध्ये आहे, तर कुठले मुद्दे हे जास्त तिथे प्रभावी ठरू शकतात या एकदम स्थानिक पातळीवरच्या निवडणुका होणार आहेत म्हटल्यावर?
अनुजा, आपण पाहिलं तर एक राज्यस्तरीय मुद्दे जे आहेत, म्हणजे आता तू म्हणलीस त्याप्रमाणे संपदा मुंडेंचं जे डॉक्टर आत्महत्या प्रकरण आहे, तर त्या प्रकरण खूप मोठं आहे पलटण मधलं. आता त्यामध्ये सांगलीमध्ये सुद्धा, सातारामध्ये, कोल्हापूरमध्ये सुद्धा डॉक्टरांचा सध्या संप सुरू आहे. डॉक्टरांनी आंदोलन पुकारलेलं आहे. हे एक झालं महिला अत्याचाराचं प्रकरण. त्यानंतर त्या प्रकरणात रुपाली चाकणकरांनी घेतलेली भूमिका, पण तिथं साताऱ्यामध्ये जे पोलीस अधीक्षकांनी घेतलेली भूमिका, ह्याचा परिणाम हा सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच ठिकाणी महिलांच्या सगळ्या मतदानावर ह्याच्यावर होईल. कारण याच्यामध्ये 2-3 मुद्दे, याच्यामध्ये फक्त त्या महिला अत्याचार पण नाही, पण त्याला जाती अँगल पण आहे. म्हणजे आपण जर बघितलं असेल तर तिथले पोलीस अधिकाऱ्यांची जात आणि त्यानंतर तिथं पीडितेची जात, हा सुद्धा तिथं महत्वाचा मुद्दा आहे. सुषमा अंधारेंनी ते प्रकरण वेगळ्या पद्धतीनं हाताळलं. त्यानंतर त्याला निंबाळकर असा वादाचा परिणाम आहे. पण हा मुद्दा हा पश्चिम महाराष्ट्रात प्रभावी होईल. म्हणजे एकतर त्या मुलीच्या प्रश्नात ज्या पद्धतीनं शासनानं, म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीसांनी क्लीन चिट देऊन जो काही विषय तिथे केला, त्याच्याबद्दल पश्चिम महाराष्ट्रात नाराजी आहे. त्यामुळे त्या मुद्द्याचा निश्चित परिणाम होईल. दुसरा मुद्दा तू सांगितलं तसं त्या पद्धतीनं अतिवृष्टीचे जो आहे विषय, तो विषय जरी मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल, तरी सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीची मदत ही आलेली आहे. पण ती मदत ही अतिशय तुटपुंजी आलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान हे खूप जवळजवळ 1 लाख 2 लाखाच्या घरात झालंय. मदत मात्र केवळ 7,000, 8,000, 12,000 ह्या पद्धतीची आली आहे. म्हणजे सांगली जिल्ह्यात जर बोलायचं झालं तर द्राक्ष बागांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं शेतीचं नुकसान हे अतिशय मोठा मुद्दा आहे. म्हणजे हा अतिशय गंभीर आणि परिणामकारक मुद्दा आहे की ज्याच्याबद्दल शासनावर रोष आहे या सगळ्या गोष्टीचा. तिसरा मुद्दा तू सांगितलास की नांदेडच्या हत्तीनीचं प्रकरण असेल किंवा पुण्याच्या ज्या जैन समाजाच्या जागेचं प्रकरण असेल, तर सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जैन समाज हा मोठ्या प्रमाणात आहे. आणि या जैन समाजामध्ये सलग 3 ते 4 प्रकरण अशी घडली की ज्याच्यामध्ये या समाजामध्ये अनरेस्ट फार मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला माहिती आहे की एक मुंबईमध्ये त्यांची बस्ती पाडण्यात आलेली होती महानगरपालिकेमध्ये. त्यानंतर कबुतरांचा प्रश्न झालेला आहे. त्यानंतर नांदीच्या हत्तीनीचं वनतरा ती अजूनही परत आलेली नाही, की जी कोल्हापूरकर, सांगली आणि इथल्या लोकांची इच्छा आहे ती अजून परत आलेली नाही. आणि नुकतंच आपण पुण्यामध्ये जे मोहोळांचं प्रकरण बघितलं, त्या प्रकरणामध्ये सुद्धा जैन समाजाची जागा आणि ते हडप करण्याचा प्रकार झाला. त्यामुळं जो पारंपरिक जैन समाज हा भाजपचा मतदार समजला जातो, पण तो सुद्धा नाराज आहे. म्हणजे तो फक्त या सगळ्या 2-3 घटनांमुळे नाराज नाही, तर तो समाज शेतकरी पण आहे. त्यामुळं शेतीच्या प्रश्नांबद्दलची नाराजी आहे. त्यामुळे ती नाराजी जर बाहेर आली तर मात्र महायुतीला पक्ष सोडून बाकीच्या 2-3 ठिकाणी, म्हणजे शेतीच्या प्रश्नावर, जैन समाजाचा प्रश्न असेल, मुंडे प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नाचा. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये की जे हायवे प्रलंबित आहेत, म्हणजे जे आपण बघतो की शक्तीपीठाचा जो देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली, त्याला सांगली, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये प्रचंड विरोध झालेला होता. तर त्याच्यामध्ये मोर्चे पण झालेत आणि ही सगळी मोजणी बंद पाडण्यात आली. म्हणजे कोल्हापूरमध्ये आणि सांगलीमध्ये अनेक संघर्ष हे पोलीस, त्या महसूल प्रशासनाचे झालेले आहेत. त्यामुळे शक्तीपीठाला विरोध हाही इथला प्रश्न, म्हणजे तो शेतकऱ्यासंदर्भात त्याला सुद्धा विरोध झाला, तो सुद्धा प्रश्न मोठा होणार. आणि दुसरी गोष्ट की सांगली, पुणे, कोल्हापूर, सातारा हे जो राष्ट्रीय महामार्ग आहे, तो अनेक ठिकाणी खुदून ठेवलेला आहे. त्यामुळं त्याला टोल द्यायचा नाही, अशा प्रकारचं मध्ये आंदोलन इथं सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये झालं. आणि त्याच्याबद्दल आता म्हणजे परवाच सगळ्या नागरिकांचा रोष लक्षात घेऊन प्रकाश आंबेडकर असतील, तुमचे हसन मुश्रीफ असतील, किंवा अगदी सार्वजनिक बांधकाम मंत्री तुमचे शिवेंद्रजी भोसले असतील, ह्याने सुद्धा टोल भरायचं का नाही याच्याबद्दल आम्ही शासनाकडे मागणी करू अशी म्हणते. कारण कराडचा उड्डाण पूल आहे. तर हे जे महत्वाचे मुद्दे आहेत हे सार्वत्रिक तुम्हाला सगळे महत्वाचे ठरतील. आणि स्थानिक पातळीवर जे मुद्दे आहेत ते एकतर पक्षांतर झालेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात, आणि स्थानिक पातळीवर म्हणजे आपण जर सोलापूरला बघितलं असेल तर अनुजा, तिथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे तिथं की तुम्ही बाहेरचे लोक घेऊ नका म्हणून. तशाच प्रकारचा काही प्रकार सांगलीमध्ये झाले. सांगलीमध्ये जे भाजपमध्ये पक्षप्रवेश झाले त्याच्याबद्दल स्थानिक आमदारांमध्ये, म्हणजे जे भाजपचे मूळचे आमदार आहेत, म्हणजे सुधीर गाडगीळ असतील किंवा सुरेश खाडे असतील, यांनी प्रत्यक्षपणे चंद्रकांत दादांच्यावर निशाणा साधलाय. तर भाजप अंतर्गतला वाद, म्हणजे महायुतीच्या पक्षांतर्गत मधला वाद हा एक मुद्दा, आणि भाजप अंतर्गत एक वाद हा एक मुद्दा अंतर्गत त्यांनी इंटक केल्यामुळं. तर हे सगळे मुद्दे ह्या इलेक्शनमध्ये खूप महत्वाचे ठरतील. अनुजा, नक्कीच. म्हणजे खरं तर पश्चिम महाराष्ट्र, मी मगाशी उल्लेख केला की आम्ही तो पहिले घेण्याचं कारण सुद्धा हेच होतं की तिकडे खूप अगदी म्हणजे राजकारण हे अक्षरशः ढवळून निघत असतं तिकडनं सुद्धा. तो पट्टा फार महत्त्वाचा आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस डोळ्यासमोर ठेवता, त्यामुळे त्याच्यावर आणखीन सुद्धा अनेक मुद्दे आपल्याला चर्चेला घेता येऊ शकतात. पण आता आम्ही एक संक्षिप्त स्वरूपातली मांडणी केलेली आहे. आणि अर्थात आपण कालांतराने जसजसा निवडणुकीचा प्रचार सुद्धा रंगेल, उमेदवार जाहीर होतील,
युती आघाड्यांसंदर्भातलं चित्र स्पष्ट होईल, त्यानुसार आपण आणखीन सुद्धा डिटेल चर्चा नक्की करू. पण आज तुम्ही ही सविस्तर माहिती दिलीत, पश्चिम महाराष्ट्रातलं चित्र आमच्या प्रेक्षकांसमोर ठेवलं, त्याबद्दल मोहिते सर तुमचे खूप खूप धन्यवाद.